तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज झालं असं की आज आपल्याला जायचंय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी। तर मग त्यासाठी आता आपण बॅगेची पॅकिंग वगैरे करायला घेतल्या आणि इकडे बाजूला बॅग अशी पॅक करायला घेतल्या। बॅग बऱ्यापैकी आपल्या आता पूर्णपणे पॅकिंग करून झाले, मगाशी सगळं पॅकिंग करून ठेवले। तर लवकर जायचं ना, आता संध्याकाळचे 8:30 वाजलेत। आपण संध्याकाळचं पूर्ण गाडी ड्राईव्ह करून जाणार आहे तिथं। सकाळी आपण 8 साडेआठ पर्यंत तिथे पोहोचू। मग पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कळलंच कसं काय होतंय। ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉगमध्ये काय आणि आजचा ब्लॉग तुम्ही का पूर्ण बघायचे तर आज स्वामी समर्थांचं जर दर्शन घ्यायचं असलं तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा। तर चला ब्लॉगला सुरुवात। आणि मग काय लगेच गाडीचा स्टार्टर मारला, गाडी चालू केली आणि डायरेक्ट हायवेलाच गाडी लावली। आणि जशी गाडी हायवेला लावली तशी गाडीत गाणी पण लावली आणि थेट आम्ही अक्कलकोटच्या दिशेने निघालो। तर मंडळी अशा प्रकारे आपण अक्कलकोटीत आलोय आणि आता स्वामी समर्थांच्या दर्शनाला आणि सर्वप्रथम काका आरतीला आपल्याला जायचं होतं, आपण तिथून निघालो। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉगला मजा येईल, ब्लॉग पूर्णपणे असा कंटिन्यू करा। तर चला। आणि मग काय भावाला बरोबर घेतलं आणि डायरेक्ट थेट निघालो की मंदिराच्या दिशेनं, कारण की आत्ताच गाडी आम्ही वाहन तळावर लावली होती आणि तसंच आम्ही आता सरळ निघालो की स्वामींच्या मठाच्या दिशेनं। तसं मठाच्या दिशेने निघालो तसं जाता जाता इकडं बघा बाजूला जी बाहेर स्टॉल वगैरे लागतात ना ती नुसती जाता खोलायला लागलेली, कारण की सकाळचे 4:30 वाजून गेले होते नुसते। जसे 4:30 वाजून गेले होते तसे सगळीकडं म्हणजे चलबिचल चालू झाली होती, प्रत्येक दुकानं खोलायला सुरुवात झाली होती। इकडे बाजूला स्वामींची मोठी अशी भव्य अशी दिसणारी मूर्ती पण होती। मग काय स्वामींच्या त्या मूर्तीचं पण दर्शन घेतलं। बाजूला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पण मूर्ती होती, त्या पण मूर्तीचं दर्शन घेतलं। आणि मग काय तिथं थोडंसं फोटो वगैरे काढलं, मित्राचं 2-3 फोटो काढलं, माझं 2-3 फोटो काढलं आणि तेच निघालो की मग स्वामींच्या मठाच्या दिशेनं काकड आरती चालूच होणार होती। मग त्यासाठी लगेच निघालोच की जसं निघालो तसं भाव बघा मला म्हणला तुझ्या आधी नंबर पाहिजे, म्हणून लागला की लाईनीत पुढं चालायला। भावाला म्हणलं भावा तू इथं पण थटू नको। मग काय त्याच्यानंतर थेट आम्ही त्या रांगीनं थेट स्वामींच्या मठाकडे निघालो। रांग एवढी मोठी होती, भक्तांची गर्दी पण एवढी होती ना की काय बोलायलाच नको। मग काय थेट आम्ही त्या गर्दीतनं हळूहळू वाट काढत स्वामींच्या मठाकडे पोचलो आणि हळूहळू त्या आतमध्ये त्या आरतीला गेलो। आणि जसं इकडं स्वामींच्या मठात पोचलो तसं बाजूचं वातावरण एकदम भारी होतं, कारण की स्वामींचा जो मठ होता ना तो एकदम दिसायला आकर्षित करण्यासारखा होता। आणि बाजूला जी भक्तांची गर्दी जमा झाली ना ती सगळी सकाळच्या आरतीसाठी जमा झाली होती। मग काही सकाळची आरती वगैरे उरकून घेतली। बाजूला स्वामींच्या मंदिरात आधारवड म्हणून वडाचं झाड आहे, मग त्या वडाचं पण दर्शन घेतलं। बाजूच्या स्वामींच्या पुढंच तिथं एक छायाचित्र आहे, ते म्हणजे कसलं छायाचित्र आहे आणि त्या छायाचित्राचं नक्की वैशिष्ट्य काय ते पण सांगतो। तर त्या छायाचित्राचं वैशिष्ट्य असं आहे की ते रुद्राक्षांनी तयार केलेलं छायाचित्र आहे आणि छायाचित्र पण दिसायला एवढं आकर्षित आहे ना, चला तुम्हाला दाखवतो की बाजूचं वातावरण बघितलंच असेल, आता छायाचित्र पण बघून घ्या। तर चला पुढं जाऊया आपण। आणि अशा प्रकारे स्वामींचं छायाचित्र सुंदर अशा रूपात दिसत होतं। मग काही स्वामींच्या छायाचित्राचं पण दर्शन घेतलं आणि थेट निघालो की बाहेरच्या दिशेनं। जर बाहेर जाता जाता मित्राला काय झालं की भाऊ म्हणला अरे मला बी फोटो काढायचा छायाचित्रावर। बरं म्हणलं चल जाऊया स्वामींच्या त्या फोटोवर पण तुझा फोटो काढू। मग काय गेलो की तिथं आणि लगेच स्वामींच्या त्या फोटोवर त्यांचा फोटो काढून घेतला। आणि जसं श्री स्वामी समर्थांचं दर्शन मनोभावे झालंय तसं मग काय थेट बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर भावाला म्हणलं स्टॉलवर काहीतरी खरेदी पण करायला जाऊ। मग काय तसं स्टॉलच्या दिशेने निघालो।
स्टॉलवर जसं गेलो तसं काय घ्यायचं काय समजतच नव्हतं, कारण की प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या वस्तू होत्या आणि आकर्षित करणाऱ्याच वस्तू होत्या घेऊ. मग काय गेलो आणि पहिली थेट स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी फेटवाली मूर्ती घेतली. जशी मूर्ती घेऊन झाली तशी थेट निघालो की आपण पुढं, कारण की पूर्ण प्रसाद पण खरेदी करायचा होता. भावाला काय घ्यायचं काय समजतच नव्हतं, भाव इकडं तिकडंच फिरत होता. भावाला म्हणलं लवकर काहीतरी घे, आणि मग काय आपल्याला नाश्ता पण करायला जायचं होतं ना. नाश्ता करायला इथे तिथं नाही तर डायरेक्ट थेट पंढरपुरात जाऊन थांबायचं होतं, कारण की आता नुसते 6 वाजून गेले होते. जसे 6 वाजून गेले होते तसं मग काय मित्रांना घेतलं आणि थेट गाडीकडे निघालो. तर मंडळी अशा प्रकारे आपण अक्कलकोट येथे आलोय आणि आता स्वामींचं दर्शन घेऊन झाले, बाजूची खरेदी पण केली आणि आता चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करा, कसं काय होतंय बघूया. तर मंडळी अशा प्रकारे सकाळची काकड आरती झाली आणि आता आपण श्री तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालो. तर चला तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊ आणि थोडंसं इकडे तिकडे बाजूला पण फिरून घेऊ. तर ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. मी चला आता तुम्हाला तुळजाभवानीचं दर्शनाला नेतो. स्वामींचं तर दर्शन मनोभावे केलेच, आता तुळजाभवानी मातेचं पण दर्शन घेऊया. तर चला. जसं आई भवानी मातेच्या मंदिराजवळ पोचलो तसं मग काय थेट तिथं सरळ गेलो आणि बाजूचा म्हणलं तुम्हाला परिसर पण दाखवून घेतो. बाजूचा परिसर पण भारी होता, थोडंसं पार्किंग एरिया तिथं पण होता. मग काय तिथनं सरळ आतमध्ये गेलो आणि भवानी मातेचं मनोभावे असं दर्शन घेतलं आणि मग काय तिथून थेट निघालो की गाडीकडे, कारण की गाडीकडे मित्र थांबली होती. आणि मग काय लगेच गाडी चालू केली आणि थेट निघालो की पंढरपूरच्या दिशेनं, कारण की पंढरपुरात जाऊन आपल्याला नाश्ता करायचा होता आणि सरळ तिथं मग निघालो की पंढरपूरच्या दिशेनं. आणि जसं इकडं पंढरपुरात पोचलो तसं हॉटेलचा बाहेरनं व्हिडिओ घेणं लांबच, साधा मेन्यू कार्डचा पण व्हिडिओ घेतला ना, कारण की भूक लागली होती एवढी की लगेच दादांना ऑर्डर दिली. दादांनी पण लगेच डोसा आणून दिला आणि डोस्याच्या मागणं लगेच पावभाजी पण आणून दिली. मग काय त्यावर तुटून पडलो आणि पोट भरून नाश्ता करून घेतला. जसा नाश्ता वगैरे मस्तपैकी असा करून झाला तसं मग काय थेट घरच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आणि बरं का मंडळी, तुम्हाला जर असं दर्शन घ्यायचं असलं ना तर एकदा अवश्य या आणि स्वामी समर्थ महाराजांचं मनोभावे दर्शन घ्या. तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, धन्यवाद.